स्टँडिंग कमिटीची बैठक होती, सकारात्मक झाली बैठक, प्रश्नांना वाव मिळाला बैठकीमध्ये की पुन्हा एकदा प्रश्न दाबले गेले? नाही, ते महानगरपालिकाची स्टँडिंग कमिटीमध्ये प्रत्येक वेळा भारतीय जनता पक्ष संख्याबळवरून आपले जे पण हे प्रपोजल होते, जे पण आयटम होते त्याला पास करतात. ते ज्या त्याला आवडतात ते पास करतात. आणि असा एक प्रपोजल आज होता 2500 कोटी म्हणजे 2,500 कोटीचा एक प्रपोजल होता. ते मनोरी सॅनिटेशन प्लांटच्या पाणी कांदिवली यांनी चारकोपसाठी एक टनल बोगदा म्हणून ते काढायचं होतं. आणि त्याच्या टेंडरमध्ये खूप त्रुटी होती आणि त्या त्रुटीमध्ये आम्ही अनेक प्रश्न केलेले होते. त्यामध्ये प्रथम प्रश्न हे होता की ते दर जे होती ते वाढून दिलेली आहे आणि त्याची काय ॲनालिसिस आपल्याकडे आहे काय. म्हणजे जे सल्लागार ते DPR बनवतात म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, त्या सल्लागार एस्टिमेट बनवतात. महानगरपालिकेकडे काय नाही आहे. ते प्रस्ताव संपूर्ण प्रस्ताव मध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन होता आणि त्यामध्ये एस्टिमेट जे होता त्या पण ते आपला सल्लागार बनवतात. त्यामुळे आज आमचा प्रश्न होता की तुम्ही त्याला बोनस द्यायला सांगितलं आहे, तुम्ही त्याला कंटेजन्सी म्हणून 288 कोटी रुपये द्यायला मंजूर केलेला आहे आणि त्याच्यानंतर जे पर मीटर जे बोगद्याचे पाईप जे टाकतात त्याची जे प्राईज आहे पर स्क्वेअर मीटर ते 20 लाख रुपयेपेक्षा जास्त आहे. आणि याच्यापूर्वी 5 आपण असे टनलचे प्रोजेक्ट पाण्यासाठी दिलेले आहे. आम्ही विचारलो होतो की तुम्ही त्याचा ॲनालिसिस करा आणि डिफरन्स बिटवीन ऑल 6 काय आहे ते आम्हाला सांगा. पण त्या गोळमगोळ जबाब दिला आणि भारतीय जनता पक्षाला हे प्रस्ताव पास करण्याची एवढी घाई होती की आमचा पण ह्याला विरोध नाही आहे की तुम्ही प्रस्ताव पास करा ना करा. पाणी पाहिजे, सगळ्यांना पाहिजे आणि आपला खूप ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण त्यामध्ये वाढ किंमतांनी जे पैसे देत आहे ठेकेदारांना त्याच्यावर आमचा आक्षेप होता. पण भारतीय जनता पक्षाला ते प्रस्ताव पास करायला होता. त्यामुळे आजारी झालेले सदस्यांना पण त्यांनी घेऊन आला आणि ते प्रस्तावामध्ये त्याच्या मंजुरीसाठी त्याची घबराट होती त्यांना की जर प्रस्ताव पडला तर काय होणार. आम्ही प्रस्तावाच्या विरोधात न होता, आम्ही ते वाढ किंमती जे आहे त्याच्या विरुद्ध आमचे प्रश्न होते आणि बरेच प्रश्न होते. त्या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही, सॅटिस्फॅक्शन झाला नाही आणि त्याने ते मंजूर केला. त्याच्यावर आमचा हे आक्षेप आहे. आता जर बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिका वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी 30 वर्षाचा विचार करून मल्टीमोडल बोगदे तयार करणार आहेत. तसं कंत्राटदार देखील नेमलाय, अहवाल यायचा बाकी आहे. कसं पाहता येईल? नाही, बघा तुम्ही जे बोगदे आहेत ते ऑफकोर्स ते नेसेसरी आहे. पण ते नेसेसरी म्हणून तुम्ही कुठली किंमत देत आहे, काय तुम्ही प्रस्तावावर खर्च करत आहे ते महत्त्वपूर्ण आहे. कारण आपल्याला कार्य करायचं आहे. पण त्याच्यापेक्षा आपल्याला हे बघायचं आहे की बाबा आपले पैसे ते वाया नाही जाणार पाहिजे. त्यामुळे आता असं झालेलं आहे की 4 वर्षामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा कार्यकाल होता त्यामध्ये 2 लाख करोडपेक्षा जास्त टेंडर काढलेले होते आणि त्या टेंडरमध्ये एक नवीन नाम आला होता ट्रंकी प्रोजेक्ट म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह प्रोजेक्ट. आणि त्या प्रोजेक्टमध्ये कोणाला आयटम रेट नसल्यामुळे BMCला पण माहीत नाही की याचा काय रेट व्हायला पाहिजे. आणि आमचं असं म्हणणं आहे, आमचा थेट आरोप आहे की यामध्ये खूप दर वाढून दिलेली आहे आणि त्यामुळे महानगरपालिकाचं खूप नुकसान झालं आहे. आणि त्यामुळे आम्ही वारंवार ही विचारतो की तुम्ही व्हाईट पेपर पब्लिश करा. कारण यामुळे आपल्याला आणि मुंबईकरांना कळेल की बाबा ते पैसे जे आपण खर्च करत आहे प्रोजेक्टसाठी ते वायबल आहे की नाही. गणेश उत्सव जवळ आलेला आहे. मुंबई महानगरपालिका माती आणि रंग देते, मात्र त्याला अजूनही अनेकांपर्यंत हे रंग आणि मातीच पोहोचलेले नाही. मूर्ती देखील तयार झालेल्या आहेत. कसं पाहता येईल? देखील गणेश उत्सव देशाचा, महाराष्ट्राचा खूप मोठा सण आहे आणि या सणाच्या अपेक्षा लोक म्हणतात की बाबा लवकर या म्हणे. तर हे सणामध्ये ते माती आणि कलर द्यायची जे गोष्ट झालेली होती, जे ॲग्री केली होती महानगरपालिकांनी, ते किती गंभीर आहे त्या विषयावर तुम्हाला कळता आता की मूर्ती तयार झाली आणि त्यांनी त्यांना माती दिली ना रंग दिली. यामुळे महानगरपालिकाचे जे हे आहे कारोबार आहे हे हलगर्जीपणामुळे महानगरपालिकाच्या पैसा जात आहे, लोकांची भावना जात आहे आणि हे सगळ्या विषयावर खूप गंभीर प्रश्न आहे. आणि सत्तापक्ष फक्त हे मोठे टेंडर पास करायला त्याला इंटरेस्ट आहे, यामध्ये त्यांचा इंटरेस्ट काही नाही. मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल आहे ताज,
त्याला काही दिवसांपूर्वी महापालिकेने रस्त्यांचा वापर केला होता म्हणून 22 कोटीची नोटीस पाठवली होती. आज महापौर बंगल्याबाहेर सुरक्षेचं कारण सांगून रस्त्यांचा वापर बॅरिगेडसाठी वापरला गेलेला आहे. तुम्ही कसं याकडे बघता? नियम सर्वांना समान पाहिजेत, महापौरांना नियम समान नाहीत का? नाही, खरी गोष्ट आहे. कारण मुंबईकरांच्या जाय यायचे जे रस्ते आहे त्याला मोकला पाहिजे. कारण त्यांची काय ट्रॅफिक जाम होतो, त्यांचे वेळ जातो. पण ह्या विषयावर तुम्ही असं म्हणतात की ताजमहल हॉटेल, मी असं म्हणतो की बरेच मोठे लोकांना फायदा देण्यासाठी महानगरपालिकांनी बरेच वेळी आपला जे हे होता रूल होता त्याला पण वायलेट केलेला आहे आणि ते फक्त समोर आला नाही. आम्ही बरेच पत्र लिहिले आहे की बाबा तुम्ही ह्या प्रश्नावर तुमचं उत्तर नाही, ह्या प्रश्नावर तुमचं नाही. 100पेक्षा जास्त पत्र मी लिहिले आहे अनेक मुद्द्यांसाठी. त्यांनी मुद्द्यावर आन्सर दिले नाही. आणि इथे पण असं आहे, महापौरांची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. पण त्या महत्त्वाची सुरक्षामध्ये लोकांची वाहतुकाची कुंडी आणि त्याचा यायला जर वेळ लागेल तर हे प्रश्न मोठा आहे. आपल्याला काय मार्ग काढायला पडशील. सुरक्षा वेगळ्या पद्धतीने देखील करता येते, मात्र जो रस्ता नागरिकांसाठी आहे, मुंबईकरांसाठी आहे, त्याचाच वापर महापौर करतात. मग तुम्हाला यासाठी सांगितलं की ताज हॉटेलला जर का रस्त्याचा वापर केला तर 22 कोटीची नोटीस येते. मग महापौरांना नोटीस कोण बजावणार? नाही, असं आहे की महापौरांनी जे आता मी बघितलं नाही त्याच्या काय असा झालं. प्रश्न आहे, महापौरांचा जो बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर रस्ता आहे, त्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावले का तर पार्किंग करू नये म्हणून. तर कसं पाहता या गोष्टी? नाही, पार्किंग आहे बघा. पार्किंग करण्यासाठी जर रस्त्यावर आपल्याला बोर्ड लावलेले आहे की पार्किंग करू नये, ते वेगळा विषय आहे. जर त्या रस्ता बंद करून टाकलेला आहे तर या आम्हाला असं सांगितलं आहे की भाई तुम्ही रस्ता कशाला बंद करतात? सिक्युरिटी आहे पुढे, तुम्ही गेटवर कुठली सिक्युरिटी लावा, पण रस्ता बंद करू नये असं आमचं पण म्हणणं आहे. कारण मुंबईकरांना जे त्रास होत आहे वाहतुकांची कुंडीचा ते खूप आहे. जवळपास 2 तास 3 तास आम्ही कुर्लाला जायला 2-2 तास लागतात. ते बोरीवली आणि दहिसरला जे जातात 3-3 तास लागतात. म्हणजे 3 तास यायला 3 तास जायला खूप त्रास आहे. म्हणजे तुम्ही असं करू नका की बॅरिकेड्स बांधून ते सरसकट तुम्ही रस्ता बंद करतात. रस्ता बंद करण्यापेक्षा तुम्ही त्याला जे सुरक्षा द्यायची असेल तर त्याच्या मेन गेटवर त्याच्या घरात जाऊन ते सुरक्षा देऊ शकत आपण. दुसरीकडे बघायला गेलं तर मुंबई शहराचे जे समुद्र किनारे आहेत तिथे कचरा पडलेला पाहायला मिळतो. प्लास्टिक असेल किंवा थर्माकोल असेल. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी 2 शिफ्टमध्ये काम करत आहेत, तरी देखील तो कचरा का पडलेला पाहायला मिळतो आणि महापौरांचं देखील याकडे दुर्लक्ष होतं. नाही, महानगरपालिका मी काय सांगितलं, भारतीय जनता पक्षाला आता फक्त हे इंटरेस्ट आहे की बाबा ठेकेदारांचा मोठा कॉन्ट्रॅक्ट, मोठा टेंडर कसा पास करायचा आहे, कसा काय करायचा आहे, यामध्ये त्यांची वेळ जातो. आणि त्यांची करणी आणि कथनीमध्ये जे डिफरन्स आहे ते एक शब्दाने तुम्हाला सांगतो मी की हे कोस्टलमध्ये एक मोठा गार्डन आहे 70 हेक्टरचा. ते गार्डन या इलेक्शनच्या पूर्वी भारतीय जनता पक्षांनी एक डॉक्युमेंटरी विजनरी डॉक्युमेंट म्हणजे एक पुस्तक काढलेली होती. त्या पुस्तकमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ओपन स्पेसला आता कोणाला देऊ नाही आणि जे पण पैसे खर्च होणार ते महानगरपालिकाचे खर्च होणार आणि मुंबईकरांसाठी ते मोफत होणार. पण हे 70 हेक्टरची जागा कोस्टल रोडच्या जवळ रिलायन्सनं देऊन टाकलेली आहे आणि रिलायन्सनं पूर्वी सांगितलं होतं की आम्ही या मैदानावर CSR फंड टाकून मुंबईकरांना मुफ्त सेवा देणार. आता रिलायन्स आता सांगतात की ते टोटल एरियाचा 15% जागावर आम्ही चार्ज करणार आणि भारतीय जनता पक्ष गप्प आहे. आमचा विरोध आहे की जे पैसे महानगरपालिकाचे पैसे आहे ओपन जगा ते मुंबईकरांचा हक्क आहे, अधिकार आहे आणि त्याला ते रिलायन्स जर पैसा घेतणार तर काँग्रेस पक्ष विरोध करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.